नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि सत्यशोधक चळवळीचे प्रणेते यांच्या प्रेरणेतून ही खेडू मंडळ स्थापना झाली. आणि कर्मवीर भाऊराव पाटील, रयतचे कर्मवीर भाऊराव पाटील आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे बापूजी साळुंके यांनी आमच्या तालुक्यामध्ये खेडूतच शिक्षण प्रसाराचं काम करतोय आणि म्हणून चंदगड तालुका वगळून आपलं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी विणलेलं होतं. आणि त्यांच्याच प्रेरणेतून, विशेषतः कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून पहिले आमदार स्वर्गीय व्ही.एस. पाटील साहेब, भाई दाजीबा देसाई, शामराव देसाई या मामासाहेब लाड यांचं मार्गदर्शन आमच्या या खेडू शिक्षण मंडळाच्या संस्थापकांना लाभलं. आणि मग एक वेगळं रयतसारखं, जे एन.डी. पाटील साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, यशवंतराव चव्हाण असतील, रयतचे हे अध्यक्ष होते किंवा चेअरमन होते. आणि त्यांच्याच प्रेरणेतून की त्या पावलावर पाऊल ठेवून खेडूतनं वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. आज आमचं एक महाविद्यालय, 4 ज्युनियर कॉलेजेस, 4 वसतिगृह आणि 7 माध्यमिक विद्यालय आज आम्ही चालवत आहोत. आणि कुठल्याही प्रकारचं की नेमणुका करताना किंवा कुठल्याही शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना, सेवकांना कुठल्याही प्रकारचे ठराव देताना आर्थिक व्यवहाराला आम्ही थारा दिला नाही. शक्यतो संस्था चालकांनी की आपले दोन्ही हात 10 बोटं स्वच्छ राहतील याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. आणि या तालुक्यातलं असं वाटतं की रयत सारखंच की प्रत्येकाला असं वाटतं की बाबा या संस्थेशी माझा काहीतरी संबंध आहे, मी काहीतरी यासाठी योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून लोकाभिमुख, समाजभिमुख खेडू शिक्षण मंडळ हे अशा स्वरूपाचं राहावं याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. आणि ही जी ज्या सगळ्या इमारती आमच्या आहेत, ह्या इमारती आमचे हितचिंतक आणि आपले सेवक वर्ग यांच्या मदतीतूनच आम्ही उभे केलेले आहेत. आणि विशेषतः आमचे विद्यार्थी जे आहेत, कलेक्टर आहेत किंवा लेबर कमिशनर आहेत, कॅनडाचे आर्थिक सल्लागार असलेले एल पाटील साहेब आहेत, यांनी भरीव देणग्या दिलेल्या आहेत. माळवे साहेब आहेत, अगदी आर.पी. झेंडे साहेब आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि मदतीतून आम्ही ही संस्था चालवत आहोत. आणि विशेषतः की आम्हाला असं वाटलं की महाविद्यालय आम्ही पहिल्यांदा तालुक्यात स्थापन करू शकलो नाही, पण महाविद्यालय स्थापन केल्याशिवाय आपल्याला पूर्णत्व येणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला. आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी साहेब, त्यांचे मुख्य सचिव नानासाहेब पाटील, नानासाहेब नवकुडकर यांनी बर्मोअण्णांच्या प्रेरणेतून आम्हाला महाविद्यालय मंजूर केलं. आणि त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटीचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर D.N. धनागरे साहेब आणि फायनान्स अधिकारी नाईक साहेब यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. आणि आम्ही वाटचाल करत आहोत. जे महाविद्यालयाकडे आज परमनंट असणारे म्हणजे 45 लोक काम करत आहेत, सेवक काम करत आहेत. आणि नॉन टीचिंग हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस ते जवळजवळ 31 लोक काम करत आहेत. कुणाकडूनही नेमणुकीच्या वेळेला मी न्याय पैसा घेतलेला नाही. आणि अशाच प्रकारचं एक लोकाभिमुख, समाजभिमुख खेडू शिक्षण मंडळ आणि त्याचं हे मोठं अपत्य रभा माडगूळकर महाविद्यालय यशस्वीपणे आम्ही चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि विशेषतः म्हणजे पहिले प्राचार्य प्राध्यापक S.K. सावंत सर, विनानूत काळामध्ये 6-7 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे आणि नेटाने काम केलं. बरेचसे अडथळे आले, त्याच्यावर मात करून त्यांनी महाविद्यालयाची वाटचाल यशस्वीपणे केली. त्यानंतर डॉक्टर S.P. बांदेडकर अनुदान तत्वावर 100% अनुदान तत्वावर महाविद्यालयानंतर त्यांचंही योगदान त्याच्यामध्ये आहे. आणि सध्याचे प्राचार्य डॉक्टर P.R. पाटील सर आहेत, 14 वर्ष इथं काम करत आहेत. आणि या त्यांच्या प्रेरणेतून
की महाविद्यालयाने किंवा संस्थेने एक न्यायपसा न देता ही आता जी 2 मजली इमारत दिसते, जवळजवळ 2 कोटीची इमारत जी आहे ही ते स्वतः आणि त्यांचे सहकारी आहे याच्या पिढीतून उभं राहिलेले आहेत आणि हितचिंतकांनीही मदत केलेली आहे. खेडूतच्या रभा माडकोळकर महाविद्यालयाचा या 2 विस्तारित इमारतीचं उद्घाटन सोहळा येत्या शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला दैनिक पुढारीचे मुख्य संपादक आदरणीय डॉक्टर प्रतापसिंग जाधव साहेब आणि 2 शिक्षक आमदार अरुण अण्णा लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकर उपस्थित राहत आहेत. या सोहळ्याला चंदगड तालुक्यातील परिसरातील समाजधुरीण शिक्षणप्रेमी मंडळींनी, हितचिंतकांनी, पत्रकार बंधूंनी उपस्थित राहावी असं त्यांना आपण नम्रपणे आवाहन करत आहे.